आपण पाहतात स्टार लक्ष मराठी न्यूज. वेद नवे युगाचा, कुठेही कधीही केव्हाही. नमस्कार, जय संविधान. स्टार लक्ष न्यूज मराठीसाठी समाधान केदारे. या ठिकाणी आम्ही देवळा चांदोड मतदारसंघातील लोकसभा विधानसभा मतदारसंघाचा सर्वे करीत आहोत. या ठिकाणी आम्ही मेशिया फाट्यावर, देवळा तालुक्यातील मेशिया फाटा या ठिकाणी आम्ही मतदारांची चर्चा करून घेत आहोत. या ठिकाणी महायुतीकडनं राहुलदादा आहेर, महाविकास आघाडीकडनं शिरीष कुमार कोतवाल, प्रहारकडनं गणेशभाऊ निंबाळकर आणि अपक्ष उमेदवार केदारनाथ आहेर या 4 प्रमुख उमेदवारांकडनं लढती चौरंगी लढत आहे. या लढतीत कोण बाजी मारतं, जनतेच्या मनातील आमदार कोण, या ठिकाणी या मेशी फाट्यावरील जनतेचा कौल जाणून घेऊ. या ठिकाणी आपल्याकडे ज्येष्ठ नाना उभे आहेत, ते माळकरी आहेत, पण मग त्यांचं मत काय आहे याविषयी? दादा सांगा, तुमचं नाव काय दादा? अण्णा पंडित शेळके. काय दादा, काय मत आहे तुमचं? वा, जनतेचा कौल काय, तुमच्या मनातील आमदार कोण पाहिजे? जनतेचा कौल तेच आहे ना, राहुल दादाच पाहिजेत ना. राहुल दादा बद्दल? हो. राहुल दादांना 10 वर्ष दिली ना, 10 वर्षात काय अपेक्षा पूर्ण झाल्या ना दादांकडनं तुमच्या? अपेक्षा होतीलच पुऱ्या, ज्या करायच्या त्या नंतर करतील काही, आणि ते आता ज्या झाल्या त्या झाल्यात, आणखी राहिलेल्या त्या पुरे करतीलच. पण हिंदुत्वा करता आपल्याला आमच्या गळ्यात माळ राहण्याकरता तेच पाहिजे आम्हाला. एकदम खरी गोष्ट हो, आहे दादा आम्हाला तुमची. भजन करता आलं पाहिजे, कीर्तन करता आलं पाहिजे. आम्हाला आमच्या माय बहिणी थोड्याशा मोकळ्या मनाने हिंडल्या फिरल्या पाहिजेत. नाहीतर आता आम्ही मालेगावजवळ राहतो, आम्हाला मालेगावची खूपच त्रास होतो. बरोबर. सर्वच मुस्लिम बांधव त्रास देतात, ते इकडचे तिकडचे येऊन त्रास देतात. त्यापेक्षा जो दादा, या ठिकाणी तुमच्या मनातील आमदार भाजपचा राहुल दादा आहेर यांच्यावर तुमचा हो. कौल आहे. धन्यवाद दादा. नाना, काय तुमचं नाव? माधव रघुनाथ पाटेकर, येसगावचे आहे. येसगाव. हा. काय म्हणतात दादा, तुम्ही मालेगाव मतदारसंघात येतात, काय म्हणतात तुमचे? मतदारसंघात आमचे सुहास कांदे. सुहास कांदे त्यांनाच निवडून देणार आहेत त्यांनाच आम्ही देणार मतदार. असं आहे दादा. हो. जरी पण तुम्ही- काका, तुम्ही मालेगाव मतदारसंघातले बरोबर आहे. हो. आणि तुम्ही देवळा मतदारसंघात आमदार राहुलच का पाहिजे तुम्हाला? आम्हाला आमच्या जातीनं पाहिजे, जातीनं. कारण आपली हिंदू धर्म आहे ना, हा टिकवायचा आहे आपल्याला. हिंदू धर्म करताच आपल्याला. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की जर भारतीय जनता पार्टी टिकली तर आपलं हिंदुत्व टिकेल, हो. हा, बरोबर. अन्यथा ते मोडकळीत जाईल. हो, बरोबर आहे ना? हो, हो. ठीक आहे, ठीक आहे. धन्यवाद काका. या ठिकाणी आपल्याजवळ शेतकरी कुटुंबातील माणूस आहे. शेतकरी कुटुंबातील दादा, तुमचं नाव काय? शांताराम उमा शिरसाट. काय मत आहे तुमचं? जनतेचा आमदार कोण? आमचा राहुल दादा. राहुल दादा आहे. काय म्हणतात राहुल बरं दादा? दादा, आम्ही असं ऐकले की केदारनाथाने पण तुमच्या गावात भरपूर कामं केले. नाही, करू द्या, पण मग ते राहुल दादा त्यांच्यामुळेच केली. राहुल दादा म्हणजे राहुल दादामुळेच केदारनाथ आहेत असं म्हणणं आहे का तुमचं? पहिले आता नाही, पहिले. मग आता केदारनाथ चालणार नाही का तुमच्या मेशीत? जन्मत आहे तीन सांगताय, पण आम्हाला करायचंय भाजप. हा, मग तुम्हाला कोण पाहिजे? म्हणजे मनापासून आमदार का वाटतो? कोण पाहिजे? चांगला आमदार आहे म्हणून तो आमदार पाहिजे. म्हणजे राहुल दादा. हो, राहुल. बर. धन्यवाद काका. धनंजय आहे. काय व्यवसाय करता तुम्ही? शेती व्यवसाय. काय वाटतं तुमचा जनतेचा कौल कोणाचा, आमदार कोण पाहिजे? राहुल आहे. राहुल आहे. राहुल आहेरच का पाहिजे तुम्हाला? का केदारनाथ चालणार नाही, कोतवाल चालणार नाही, निंबाळकर चालणार नाही? चांगले व्यक्ती आणि दिलदार माणूस भाऊ असं म्हणून. म्हणजे राहुल दादा हा दिलदार व्यक्तिमत्व या दृष्टीने तुम्ही विचार करताय. सर्व ठिकाणी कुठे बी काही आडे अडचण. तर बघा, मेशी ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की राहुल दादाच एक दिलदार व्यक्तिमत्व. हिंदुत्व जर टिकवायचं असेल तर राहुल दादाशिवाय पर्याय नाही. स्टार लक्ष न्यूज मराठीसाठी समाधान केदारेसह अशोक आयरे, लोहनेर, देवळा.